क्राईम दुनियाच्या नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करण्यास विसरू नका। निसर्गाने मनुष्याला मन दिले आहे। प्रेम अथवा प्रेमविवाह करण्यासाठी निर्मळ मन असावे लागते। मात्र आजकालच्या मतलबी दुनियेत मनुष्याची मती भ्रष्ट झाली आहे। प्रेम करण्याच्या नावाखाली मनुष्य समोरच्या व्यक्तीचे केवळ सौंदर्य बघतो। आपला प्रियकर अथवा प्रेयसी दिसायला सुंदर आहे का, त्याच्याकडे अथवा तिच्याकडे किती प्रमाणात धनसंपत्ती आहे याची चाचपणी केली जाते। आपला प्रियकर अथवा प्रेयसी दिसायला सुंदर आहे का, त्याचा अथवा तिचा बँक बॅलन्स किती आहे हे बघूनच पुढची पावले उचलली जातात। केवळ सौंदर्य आणि धनसंपत्ती बघून केलेला प्रेमविवाह सफल होईलच याची शाश्वती देता येत नाही। विद्येचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुणे शहरातील एका धनसंपन्न परिवारातील तरुणाचे महाविद्यालयीन जीवनात एका तरुणीवर प्रेम जडले। तिच्याकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। दोघांचे प्रेम बहरत गेले। त्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत प्रेमविवाह करण्याचा निश्चय केला। दोन्ही परिवाराच्या सहमतीने दोघांचा प्रेमविवाह देखील झाला। मात्र चैनीत राहण्याची सवय जडलेल्या हट्टी प्रेयसीने लग्नानंतर आपले खरे रूप दाखवले। पत्नीचा हट्टी स्वभाव आणि ऐशो आरामात राहण्याची सवय बघून पतीला पश्चाताप करण्याची वेळ आली। एके दिवशी तिच्या हातून त्याचा खून झाला। या घटनेत पती देवाघरी गेला, पत्नी तुरुंगात गेली आणि तरुणाचे हातभार आईबाप एकाकी झाले। या असफल प्रेमविवाहामुळे एक हसता खेळता परिवार उद्ध्वस्त झाला। पुणे शहराच्या वानवडी परिसरात डॉक्टर पुष्कराज खन्ना यांचा स्पर्श पॉलिक्लिनिक नावाचा दवाखाना आहे। याशिवाय त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय देखील आहे। डॉक्टर खन्ना आणि त्यांचा मुलगा निखिल हे दोघे रिअल इस्टेटचा व्यवसाय सांभाळत होते। डॉक्टर खन्ना यांची पत्नी सरोज यांची पुण्याच्या नानापेठ परिसरात सिटी वर्ल्ड स्कूल नावाची शाळा आहे। एकंदरीत खन्ना परिवार पुणे शहरातील एक धनसंपन्न परिवार समजला जातो। डॉक्टर पुष्कराज खन्ना यांचा मुलगा निखिल हा पुणे शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता। महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तो रेणुका जाखर नावाच्या तरुणीच्या संपर्कात आला। निखिल आणि रेणुका यांची मैत्री झाली। मैत्रीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले। निखिलपेक्षा रेणुका ही वयाने मोठी असली तरी देखील दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचे निश्चित केले। दोघा परिवारांच्या सहमतीने दोघांचा प्रेमविवाह नोव्हेंबर 2017 मध्ये पार पडला। निखिलच्या सुखासाठी डॉक्टर पुष्कराज खन्ना आणि सरोज खन्ना या दाम्पत्याने रेणुकाचा आपली सून म्हणून स्वीकार केला। लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस रेणुका समजूतदारीने वागत होती। मात्र लवकरच तिने आपला हट्टीपणा दाखवण्यास सुरुवात केली। तिला जे हवे ते मिळालेच पाहिजे असा हट्ट तिचा राहत होता। फरमाईश केलेली वस्तू लगेच मिळाली नाही तर निखिलच्या मागे कटकट लागत होती। निखिल तिला समजून घेत होता। याचे कारण म्हणजे त्याने तिच्यासोबत प्रेमविवाह केला होता। तिने आपल्या आईवडिलांना समजून घ्यावे असे निखिलचे तिला सांगणे होते। मात्र हट्टी स्वभावाची रेणुका घरातील नोकरांसोबत देखील उद्धटपणे वागत होती। दिवसेंदिवस रेणुकाची मनमानी वाढत होती। तिच्या अशा वागण्यामुळे खन्ना परिवारातील शांतता नाहीशी झाली। दिवसेंदिवस तिचा हट्टीपणा कमी होण्याऐवजी वाढतच होता। बघता बघता 5 ते 6 वर्षाचा कालावधी निघून गेला। तिच्या हट्टी स्वभावाची निखिलसह त्याच्या आईवडिलांनी जणू काही सवय करून घेतली। त्यामुळे निखिलचे आईवडील लवकरच घरातून निघून जात होते। तिच्या अशा स्वभावामुळे घरातील नोकर देखील जास्त दिवस टिकत नव्हते। निखिल आणि त्याचे आईवडील काम आटपून सायंकाळी घरी आले म्हणजे रेणुका कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांच्यासोबत वाद घालत असे। कित्येकदा त्यांना उपाशी राहावे लागत होते। केवळ निखिलमुळे त्यांच्या आईवडिलांना जास्त बोलता येत नव्हते। तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी निखिलच्या आईवडिलांची अवस्था झाली होती। रेणुकामुळे निखिलसह त्याच्या आईवडिलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते। रेणुकासोबत लग्न करून आपण घोडचूक केल्याची जाणीव निखिल्यात झाली। मात्र आता वेळ निघून गेली होती। काय करावे हे निखिल्यास सुचत नव्हते। आपलेच म्हणणे खरे असे म्हणून रेणुका खन्ना परिवारात जणू काही हुकुमशाही करत होती। 18 सप्टेंबर रोजी रेणुकाचा वाढदिवस होता। तिला तिचा वाढदिवस दुबईमध्ये साजरा करायचा होता। त्यामुळे तिने पती निखिल यास तिच्या वाढदिवसासाठी दुबईला सोबत येण्याचा हट्ट धरला। मात्र कामाच्या व्यापामुळे निखिलने दुबईला जाण्यास नकार दिला। त्यावरून दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाला। एकाच घरात राहून दोघांनी काही दिवस अबोला धरला। त्यानंतर 5 नोव्हेंबर रोजी निखिल आणि रेणुका यांच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला। लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निखिलने दिलेले गिफ्ट तिला आवडले नाही। त्यामुळे पुन्हा दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली। तिने निखिल सोबत वाद घालून घरातील वातावरण खराब केले। हा वाद एवढा विकोपाला गेला की रेणुकाने निखिल यास बेदम मारहाण केली। आपल्या मुलाला सुनेकडून होणारी मारहाण बघून
त्याच्या आईवडिलांनी तिची कशीबशी समजूत घालून हा वाद तात्पुरत्या स्वरूपात मिटवला. त्यानंतर काही दिवसांनी डिसेंबर महिन्यात रेणुकाच्या भावाच्या मुलीचा दिल्ली येथे वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त तिने निखिल यास विमानाच्या तिकिटांची व्यवस्था करण्यास सांगितले. रेणुकाच्या वागण्याला निखिल पार वैतागला होता. त्यामुळे त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पुन्हा दोघांमधील वाद पराकोटीला गेला. 24 नोव्हेंबर 2023 रोजी नेहमीप्रमाणे सकाळीच निखिलचे वडील डॉक्टर पुष्कराज खन्ना आणि आई सरोज खन्ना हे दोघे आपापल्या ऑफिसला निघून गेले. घरी रेणुका आणि निखिल असे दोघेच जण हजर होते. यावेळी दिल्ली येथे जाण्यासाठी विमानाच्या तिकिटावरून रेणुकाने निखिल सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत निखिल गप्प बसला. तो बोलत नसल्याचे बघून रेणुका रागाने बेभान झाली. माझी कोणतीच हौस तुम्ही पूर्ण करू शकत नाही असे म्हणत ती निखिलवर आरडाओरड करू लागली. तिचा राग आणि आरडाओरड बघून त्याने तिला शांत राहण्यास सांगितले. मात्र रागाने बेभान झालेली रेणुका ऐकून घेण्यास तयार नव्हती. तिने निखिलच्या नाकातोंडावर आणि मानेवर जोरजोरात फाईट मारण्यास सुरुवात केली. रेणुकाच्या हल्ल्यामुळे जमिनीवर कोसळलेला निखिल हा कायमचा गार झाला. जमिनीवर कोसळलेल्या निखिल यास उठवण्याचा रेणुकाने खूप प्रयत्न केला, मात्र तो प्रतिसाद देत नव्हता. तो मरण पावला होता. अखेर घाबरलेल्या रेणुकाने तिचे सासरे डॉक्टर पुष्कराज खन्ना यांना फोन करून तातडीने घरी बोलावले. रेणुकाचा निरोप समजल्यानंतर डॉक्टर पुष्कराज खन्ना आणि त्यांची पत्नी सरोज खन्ना हे दोघेही तातडीने घरी आले. त्यांचा मुलगा निखिल हा फरशीवर मृतावस्थेत पडलेला होता. या घटनेची माहिती समजल्यानंतर वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे हे आपल्या इतर अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देण्यास आले. निखिलच्या मृत्यूचे नेमके कारण समजून येण्यासाठी त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टम कामी ससून रुग्णालयात रवाना करण्यात आला. डॉक्टर पुष्कराज खन्ना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वानवडी पोलीस स्टेशनला रेणुका हिच्या विरुद्ध निखिलच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. निखिलने तिला वाढदिवसास साजरा करण्यासाठी दुबईला नेले नाही, लग्नाच्या वाढदिवसाला मनाप्रमाणे भेटवस्तू दिली नाही, तसेच रेणुकाच्या भावाच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली येथे जाण्यासाठी विमानाची तिकिटे कन्फर्म केली नाही. या गोष्टीवरून रेणुका तिचा पती निखिल सोबत वाद घालत होती. या वादातून तिने निखिलचा खून केल्याचा आरोप डॉक्टर पुष्कराज खन्ना यांनी केला. CR नंबर 573/23 IPC 302 नुसार वानवडी पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर रेणुकाला अटक करण्यात आली. सखोल चौकशीअंती तिने आपला गुन्हा कबूल केला. अशा प्रकारे या प्रेमविवाहाची परिणिती एका दुःखद घटनेत झाली. निखिल देवाघरी गेला. रेणुका तुरुंगात आणि वृद्ध खन्ना दाम्पत्य मात्र एकाकी झाले. प्रेमविवाह सफल होण्यासाठी एकमेकांवर खरेखुरे प्रेम असणे गरजेचे असते. केवळ शारीरिक आकर्षणातून निर्माण होणारे प्रेम फार दिवस तग धरू शकत नाही. बॉलिवूडमधील नटनट्यांचे प्रेमविवाह केवळ शारीरिक आकर्षणासह बँक बॅलन्स बघूनच केले जात असल्याचे आपण बघतो. काही वर्षातच या प्रेमाचा ब्रेकअप होतो. प्रेमविवाहाच्या तुलनेत भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजानुसार केलेला विवाह चिरकाळ टिकतो हे वास्तव नाकारता येत नाही. किसे अपना कहे कोई इस काबिल नहीं, यहाँ पत्थर तो बहुत मिल जाते हैं लेकिन दिल नहीं मिलता, हेच या घटनेच्या निमित्ताने सांगावेसे वाटते. तर मित्र, आज एवढेच. पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.